ह्यांना लग्न करायचंय तर कोणी मुलगी असेल तर सजेस्ट करा कोणीतरी. तुमचं वय सांगा. माझं 25. अरे 15 वर्षाचा नाही हा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळची वेळ होती, आम्हाला 10 वाजता लोकेशनवर पोचायचं होतं, पण सगळा कार्यक्रम उरकत आम्हाला 11:30 वगैरे निघाले. पण घरापासून लोकेशन खूप जास्त लांब नव्हतं, त्याच्यामुळे लगेच आम्ही पोहोचलो. तर आता आम्ही आहोत हॉलमध्ये आणि नवरीला वेगळी अशी रूम दिलेली आहे. तुम्ही कसं शकताय. ही पोरगी कोण आहे. अनुष्का आणि तुम्हाला माहिती आहे सोनमताई ॲज युजल. माझं तर बेस्ट पार्ट हा होता की नवरीला आणि नवरीच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या रूम होत्या, त्याच्यामुळे आवरायला खूप जास्त प्रमाणात थोडंसं अवघड गेलं. पण हां, तेवढ्या प्रमाणात तर इझीच वाटलं, कारण का जेव्हा 2 रूम एकत्र असतात ना, आवरणं खूप मुश्किल होतं. सांगायचं काय नाही बाई. बेटा तुम्हाला नाम बताओ. स्नेहल मोरे. स्नेहल मोरे नाम बताओ. अनुष्का काय. माझ्या पेजचं नाव नको सांगू, तुझं नाव सांग. अनुष्का. कितवीला आहे बाळा. पहिलीला आहे. नाही जात. पहिलीला आहे. शाळेतच जात नाही. पहिलीला आहे अनुष्का. सोनमताई तुझा काहीतरी परिचय घे. सोनमताई तर लाजतीये. तर माझा परिचय माहिती. तर ज्यांना कोणाला माहिती नसेल तर ही आहे सोनमताई. तर ही माझ्यासोबत असते हेअरस्टाईल करायला. आम्ही दोघी सोबत काम करतो. तर जेव्हा मला ऑर्डर असते तेव्हा ती माझ्यासोबत येते ऑर्डरसाठी, हेअरस्टाईल करण्यासाठी. आलेले आहे तिथं आणि हे बिग फॅन आहे. इथं समोर आहे ना. तर मंडळी हे माझे छोटे छोटे फॅन आहेत. तर ह्यांना लग्न करायचंय तर कोणी मुलगी असेल तर सजेस्ट करा कोणीतरी. तुमचं वय सांगा. माझं 25. अरे 15 वर्षाचा नाही हा. 15. खरं किती वय. नाही 16, 17 आहे. 17. तर हा 17 वर्षाचा आहे. बालविवाह करायचा आहे ह्याला. तर एक मुलगी द्या शोधून. नाही आम्हाला लग्न. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकताय हळदी झाल्यानंतरच एकाच दिवशी सगळे कार्यक्रम होते, म्हणजे हळदीचा, विधीचा आणि नंतर शेवटी जो कार्यक्रम होता तो वरमालाचा होता. तर हे सगळे कार्यक्रम एकाच दिवशी होते. सुरुवातीला जी हळद लागली होती ती तिने दह्याने काढली होती. त्याच्यानंतरनं जी थोडीशी उरली होती ते मी क्लिन्झरने क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर सगळं बेस करून रेडी करते, CTM करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता ह्यासोबत काकू पण रेडी होत आहेत. आता ह्याच्यात सर्वात जास्त वेळ म्हणजे कुठे गेला माहिती आहे का. तर झालं असं होतं की तिचे जे हातातल्या बांगड्या होत्या तर त्या जे कडे होते तर त्याची साईज खूप मोठी होती आणि तिचा जो ब्लाऊजचा माप होतं ते खूप छोटं होतं. त्याच्यामुळं ते ब्लाऊज निघत पण नव्हता आणि लवकर घातलंही जात नव्हतं. त्याच्यामुळं आमचा तिथं खूप जास्त टाईम कन्झ्युम झाला आणि असं चिडचिड होत होती की पटकन जात नाही. आणि विषय असा झाला होता की ती जे बांगड्या आपण घालतो त्या आपण काढूही शकत नाही, कारण का लग्न झाल्याशिवाय ते बांगड्या काढल्या जात नाहीत. तर असं सगळं झालं आणि मेकअप करून झालेले आहेत. फक्त आता ज्वेलरी वगैरे आणि शेवटचा थोडासा टचअप करायचा राहिला होता. तुम्ही बघू शकता एवढं जास्त घाई गडबड झाली होती विधीच्या टाईमला आणि त्यातच आम्ही कसं बसं मॅनेज करून घेतलेल्या आहेत सर्व गोष्टी. तर फायनली तुम्ही बघू शकताय ज्वेलरी पण घालून झालेली आहे आणि जे हेअरचं थोडंसं काम राहिलं होतं, म्हणजे जसं की फ्लावर्स लावायचे होते डोक्यामध्ये, तर ते सोनमताई करतीच. आता ह्या ठिकाणी आम्हाला दोघींना एक सोबत काम करावं लागतं, कारण का वेळ खूप कमी असतो. त्या कमी वेळात आम्हाला टाईम मॅनेजमेंट करावं लागतं. तसं ती हेअरस्टाईल करते, मी मेकअप करते. आता ह्याच्यामध्ये दोघांना पण थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं. तर फायनली आम्ही दोघांनी, माझा पण मेकअप करून झालेला आहे, तिची पण हेअरस्टाईल करून झालेली आहे आणि याच्यानंतर जी चुंदरी होती तिला चुंदरी घ्यायची होती आणि ती ह्या ठिकाणी मी ॲडजस्ट करून देते तिला. तुम्ही बघू शकताय. तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा 9 तारखेचा व्हिडिओ, पण मला काही माझ्या शेड्यूलमुळे मला कामातून टाईम भेटत नव्हतं, त्याच्यामुळे मी आत्ता एडिट करून टाकते. तर ज्यांना कोणाला माहिती नसेल तर ही माझी फ्रेंड आहे. तर हिचं लग्न झालं आहे आणि तिच्या लग्नात माझी अशी काहीतरी अवस्था होती की आम्हाला आवरायचं पण आहे तिचं आणि एन्जॉय पण करायचं आहे. तर सगळं काही एकत्र चालू होतं आणि तुम्ही बघू शकता माझी अवस्था कशी झालेली आहे. तर मंडळी हा जो मी आज लुक म्हणजे तिच्यावर जो मेकअप केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला मेकअप.
पैसा वसूल. कसं वाटलं मग इंटरव्ह्यू घ्यायचाय का? हो इंटरव्ह्यू झाला. तुमच्या वहिनीचा मेकअप आवडला का? हा, एक नंबर. आधी सारखं दिसतात का? नाही. छान दिसतात का? हा. ठीक आहे. हाय, इकडे बघा. हाय. तर आज आता आम्ही जेवण करतोय. ही इर्शू आहे, ही सोनम आहे, ही माहिती आहे ना तुम्हाला अनुष्का का स्नेहल मोरे. हा, ही स्नेहल मोरे आहे. आता मी खूप डेंजर अवतार झाला माझा, पण ठीक आहे, येऊ द्या, जेऊ द्या आधी. तर फायनली आता विधी झाल्यानंतर शेवटी जेव्हा संध्याकाळचं 6:30 जेव्हा लग्न होतं, प्रॉपर सगळेजण येणार होते, तेव्हाचा हा जो लुक आहे तुम्ही बघू शकताय, घागऱ्यावरचा लुक आहे. तर हा जो व्लॉग आहे ना, तर आत्ता इथेच संपतोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.